हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनअकॅडमी. आय होप की तुम्ही सगळे आनंद असाल. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कशी झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईंड पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची 1885 पासून ते 1947 पर्यंत जी महत्त्वाची अधिवेशन आहेत, ती महत्त्वाची अधिवेशन आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सर्वांना माहिती की दरवर्षी अधिवेशनावरती एखादा तरी प्रश्न आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये विचारला जातो. त्याच्यामुळे आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कशी झाली आणि त्याची महत्त्वाची अधिवेशने पूर्णपणे पाहणार आहोत या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये. तर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की सगळ्यात महत्त्वाचं बघा, आपलं डेली फ्री स्पेशल क्लासेस असतात अनअकॅडमीवरती. ॲट 11 वाजता सकाळी इंडियन पॉलिटीचा क्लास असतो, त्याच्यामध्ये आपण PYQ सगळे विथ एक्सप्लेनेशन सॉल्व्ह करून घेतोय. आणि 7 PM ला रात्री इंडियन इकॉनॉमीचा क्लास असतो, सोमवार ते शनिवार. त्यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये अनअकॅडमीचं लर्निंग ऍप डाउनलोड करायचं आहे हे फ्री स्पेशल क्लास पाहण्यासाठी. आणखी एक सगळ्यात महत्त्वाची रिक्वेस्ट आहे, ते म्हणजे मला तुम्ही अनअकॅडमीवरती किशोर गोरे या नावाने फॉलो करू शकता, जेणेकरून माझ्या फ्री लेक्चर्सचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन आहे. सगळ्यात महत्त्वाचं बघा, 17 फेब्रुवारी रोजी एक हिस्ट्री आणि पॉलिटीची एक बॅच कोर्स सुरू झालेला आहे, ज्याच्यामध्ये हनुमंत थांडे सर पॉलिटी आणि गणेश चव्हाण सर हिस्ट्री शिकवत आहेत. तर ही बॅच कोर्स जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. ह्याचा तुम्हाला 100% फायदाच होईल. आणखी एक 16 फेब्रुवारीला एक ध्येय नावाची फास्ट ट्रॅक कंबाईंड पूर्व परीक्षेसाठीची रिव्हिजन बॅच लॉन्च झालेली आहे. तुम्ही आता सुद्धा ही बॅच जॉईन करू शकता. याच्यामध्ये हे सगळे टॉप एज्युकेटर्स तुमची कंबाईंडचा पूर्व परीक्षेचा सगळा सिलेबस रिवाइज करून घेणार आहेत. तुम्हाला जर ही बॅच जॉईन करायची असेल तर आपला KB गोरे 77 हा रेफरल कोड आहे, तो तुम्ही यूज करू शकता. आणि तुमचे कोणी 11वी 12वीचे विद्यार्थी असतील किंवा जे ग्रॅज्युएशन करणारे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी एक फाउंडेशन कोर्स लॉन्च केलेला आहे, तो वीकेंड बॅच असणार आहे, जे की पुढे जाऊन MPSC करणार आहेत अशा सगळ्या मुलांसाठी 13 फेब्रुवारीपासून ही बॅच सुरू झालेली आहे. ती आता सुद्धा ते जॉईन करू शकतात. तर बघा, जे नवीन विद्यार्थी मी त्यांना स्ट्रॉंगली 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन रिकमेंड करेल, कारण एका सबस्क्रिप्शन मध्ये त्यांना अनलिमिटेड पूर्णपणे ऍक्सेस मिळणार आहे सगळ्या क्लासेसचा, सगळ्या विषयांच्या. इंडिव्हिज्युअल जे एज्युकेटरचे इंडिव्हिज्युअल कोर्सेस आहेत त्यांचा सुद्धा त्यांना पूर्ण ऍक्सेस मिळणार आहे. टेस्ट सिरीज असतील, येणाऱ्या अपकमिंग बॅचेस असतील, या सगळ्या बॅच कोर्सेसचा किंवा इंडिव्हिज्युअल बॅचेसचा त्यांना ऍक्सेस मिळणार आहे. आणि तो अनलिमिटेड ऍक्सेस असणार आहे. ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन मध्ये हाच फायदा आहे की ऑफलाईन मध्ये तुम्हाला एखादं लेक्चर एकदाच करता येतं, परंतु ऑनलाईन मध्ये तुम्हाला ते लेक्चर रेकॉर्डेड पण ठेवलं जातं, ते लेक्चर तुम्ही परत पण करू शकता. आणि जर तुम्ही रिव्हिजन बॅच जॉईन करणार असतील तर तुमच्यासाठी 3 महिन्यांचं सबस्क्रिप्शन पण अवेलेबल आहे. आणि आता जो डिस्काउंट आहे तो डिस्काउंट 10% तुम्हाला ह्या रेफरल कोड यूज केला तर 10% डिस्काउंट मिळेल, पण तोच पुढच्या महिन्यामध्ये 5% मिळेल. अनअकॅडमी आता तो डिस्काउंट रिड्यूस करत आहे. लवकरात लवकर तुम्ही सबस्क्रिप्शन घ्या आणि तुम्ही अनअकॅडमी जॉईन करा. तर 1857च्या उठावामुळे भारतीयांमध्ये जो राष्ट्रवाद जागृत झाला होता आणि भारतीयांच्या मनात इंग्रजांबद्दल निर्माण झालेला जो असंतोष होता, या असंतोषाला वाट करून देण्यासाठी एक सुरक्षा झडप म्हणून, म्हणजे एक सेफ्टी वॉल म्हणून लॉर्ड डफरीनच्या सुपीक डोक्यातून एक संकल्पना बाहेर पडली आणि A.O. ह्यूम यांच्या पुढाकारानं ती संकल्पना सत्यात उतरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि सत्यात उतरवलाही. तर आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापने अगोदर काही 2 संस्था स्थापन झाल्या होत्या. त्या संस्था कोणत्या होत्या ते पाहूया. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कशी झाली तर त्याच्यात त्यांचं मूळ आहे. तर 1883 साली अखिल भारतीय राष्ट्रीय परिषदेची स्थापना झाली होती आनंद मोहन बोस यांच्या अध्यक्षतेखाली. तर ही जी अखिल भारतीय राष्ट्रीय परिषद होती, या अखिल भारतीय राष्ट्रीय परिषदेला पाठीमागं टाकण्यासाठी A.O. ह्यूम यांनी काय केलं तर 1884 साली इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली दादाभाई नौरोजी यांना सोबत घेऊन. तर या इंडियन नॅशनल युनियनची जी सभा होती, ती इंडियन नॅशनल युनियनची सभा पुण्यामध्ये घेण्याचं त्यांनी पहिल्यांदा ठरवलं होतं. पण पुण्यामध्ये त्यावेळेस प्लेगची साथ पसरलेली होती आणि पुण्यामध्ये प्लेगच्या साथ पसरल्यामुळे ती सभा त्यांनी मुंबईमध्ये घेण्याचं ठरवलं.
आणि 1885 साली इंडियन नॅशनल युनियनची जी पहिली सभा होती ती मुंबईमध्ये गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय, गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयामध्ये घेण्याचं त्यांनी ठरवलं. आणि हे जे 3 दिवसाची इंडियन नॅशनल युनियनची जी सभा होती त्या सभेमध्ये पहिल्या दिवशी म्हणजे 28 डिसेंबर 1885 साली इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना करण्यात आली. तर इंडियन नॅशनल काँग्रेसची जी स्थापना होती ती दादाभाई नौरोजी यांच्या आग्रहानं ही स्थापना करण्यात आली होती. तर जे पहिलं अधिवेशन भरलं होतं इंडियन नॅशनल युनियनचं, त्या इंडियन नॅशनल युनियनचं जे पहिलं अधिवेशन होतं त्याच्यामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली आणि तेच पहिलं अधिवेशन म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन म्हणून ओळखलं जातं. तर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन व्यामेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली कुठं भरलं होतं तर मुंबईमध्ये गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा या पाठशाळेमध्ये भरलं होतं. आणि पहिलं जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होतं त्याच्यामध्ये टोटल 72 प्रतिनिधी उपस्थित होते. आणि या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे सेक्रेटरी होते ते सेक्रेटरी म्हणून A.O. ह्यूम यांची नियुक्ती करण्यात आली होती. आणि जे पहिलं अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये 2 मुस्लिमही उपस्थित होते. तर त्यांचं नाव होतं R.M. सयानी आणि A.M. धर्मसी. तर याच्यावर बहुतेकदा क्वेश्चन बऱ्याचदा विचारले जातात. सो हे 2 नावं जे आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा. R.M. सयानी व A.M. धर्मसी हे 2 मुस्लिम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये उपस्थित होते. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन होतं त्याच्यामध्ये म्हणजे त्यावेळेसचा व्हायसरॉय कोण होतं 1885 साली तर लॉर्ड डफरीन होता. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन झालं होतं त्याच्यासाठी युरोपियन मेंबर्स पण काही तिथं उपस्थित होते. त्याच्यामध्ये A.O. ह्यूम, विल्यम वेडनबर्न, हेनरी कॉटन, लॉर्ड रिपन सुद्धा या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये उपस्थित होते. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये जे मेन पार्टिसिपंट्स होते त्याच्यामध्ये A.O. ह्यूम, दादाभाई नौरोजी, दिनशा वाचा, व्यामेशचंद्र बॅनर्जी, मनमोहन घोष, महादेव गोविंद रानडे, जगन्नाथ शंकर शेठ हे सर्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये उपस्थित होते. आणि जे सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते ते सुरेंद्रनाथ बॅनर्जी अखिल भारतीय परिषदेचं जे काम होतं त्या कामामध्ये वेगळं असल्यामुळं ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये उपस्थित नव्हते. सो व्यवस्थित लक्षात ठेवा सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये उपस्थित नव्हते. तर पहिलं म्हणजे भारताच्या प्रशासन व्यवस्थेची चौकशी करण्यासाठी एक समिती सरकारने नेमावी. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा. नंतर इंडिया काउन्सिल रद्द करावा. लोकप्रतिनिधींची संख्या वाढली या सेशनमध्ये आणि राज्यकारभाराविषयी प्रश्न विचारण्याचा तसेच अर्थसंकल्पावर मतदानाचा अधिकार द्यावा. तसंच लष्करावरील खर्च बरोबरीचा वाटा इंग्लंडने उचलावा. लष्करावरील जो खर्च होतोय तो खर्च करण्यासाठी इंग्लंडने पण त्याच्यामध्ये वाटा उचलावा असं त्याच्यामध्ये ठराव पास करण्यात आला. दुसरं म्हणजे भारतीयांना तांत्रिक व लष्करी शिक्षण दिले जावे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संधी सेवा परीक्षा ज्या आहेत ICS त्याचे वय वाढवायचा त्याचा ठराव पास केला. तसंच त्या भारतात देखील घ्याव्यात असाही ठराव पास करण्यात आला. नंतर पंजाब व वायव्य प्रांतात विधिमंडळ स्थापन केली जावीत. व्यवस्थित लक्षात ठेवा. न्यायदान व कार्यकारी शाखेचे अधिकार एकाच व्यक्तीच्या हाती केंद्रित नसावे. मिठावरील कर रद्द करावा. याच्यामध्ये पण व्यवस्थित लक्षात ठेवा जो मिठावरील कर होता तो पहिल्या अधिवेशनाचा ठराव होता की मिठावरील कर रद्द करावा. हा जो ठराव आहे तो राष्ट्रीय काँग्रेसच्या 1885च्या पहिल्या अधिवेशनात ठराव पास करण्यात आला होता. तसंच काँग्रेसचे अधिवेशन जे आहे ते दरवर्षी डिसेंबरमध्ये भरेल असाही ठराव पास करण्यात आला. ओके, तर मित्रांनो आपण राष्ट्रीय काँग्रेसचं दुसरं अधिवेशन म्हणजेच 1886चं अधिवेशन पाहूया. तर 1886चं जे अधिवेशन होतं दुसरं अधिवेशन ते कलकत्ता येथे भरलं होतं आणि त्याचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. म्हणजेच व्यवस्थित लक्षात ठेवा दादाभाई नौरोजी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले पारसी अध्यक्ष होते. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दुसऱ्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जो डफरीन होता डफरीनने काँग्रेसच्या प्रतिनिधींना ज्यावेळेस अधिवेशन संपलं त्यावेळेस त्यांना गार्डन पार्टी दिली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॅशनल कॉन्फरन्सचे जे सदस्य होते ते काँग्रेसमध्ये नंतर सामील झाले. आणि हे जे अधिवेशन होतं काँग्रेसचं दुसरं अधिवेशन त्याच्यामध्ये जवळजवळ 440 एवढे सदस्य उपस्थित होते. म्हणजे पहिल्या जे अधिवेशन होतं त्याच्यामध्ये 72 सदस्य तर दुसऱ्या अधिवेशनामध्ये 440 सदस्य
उपस्थित होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादाभाई नौरोजींनी एक घोषणा केली होती की काँग्रेसने राजकीय व्यासपीठ म्हणून काम करावे असा त्यांनी या अधिवेशनामध्ये एक अध्यक्षीय भाषणात त्यांनी निर्णय घेतला होता. कारण त्यांनी असं म्हटलं होतं की राष्ट्रीय काँग्रेसने सामाजिक सुधारणावर लक्ष न देता राजकीय संघटना म्हणून कार्य करावं. व्यवस्थित लक्षात ठेवा, इंडियन नॅशनल काँग्रेस जी होती ती एक राष्ट्रीय संघटना म्हणून काम करत होती. ओके. नंतर सदस्य नसलेल्यांनाही उपस्थित राहण्याची नंतर ह्या दुसऱ्या अधिवेशनापासून अनुमती दिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे इंडियन असोसिएशन होतं ते नंतर INC इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये मर्ज करण्यात आलं. तर मित्रांनो, आता राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अधिवेशन पाहूया, जे की 1887 ला झालं होतं. ते अधिवेशन मद्रासमध्ये झालं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचे अध्यक्ष जे होते ते बद्रुद्दीन तय्यब होते, जे की पहिले इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष म्हणून ओळखलं जातं. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा, इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले अध्यक्ष, ओके, तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते बद्रुद्दीन तय्यब होते. तर याच्यामध्ये रानडेंनी याच अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सामाजिक परिषद भरवली होती. ओके. आणि याच्यामध्ये हे जे अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये 600 सदस्यांची उपस्थिती होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अधिवेशनात विषय नियामक समितीची स्थापना करण्यात आली. कारण जे ठराव मांडण्यात येत होते ते ठराव ज्येष्ठ निवडतात अशी तरुणांची तक्रार होती. त्याच्यामुळं या अधिवेशनामध्ये विषय नियामक समितीची स्थापना करण्यात आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुणांचा वाढता सहभाग, म्हणजे तिथून पुढे तरुणांचा सहभाग इंडियन नॅशनल काँग्रेसच्या सेशनमध्ये वाढत चालला होता. राष्ट्रीय काँग्रेसचं चौथं अधिवेशन, जे की 1888 साली अलाहाबाद येथे भरलं होतं. आणि त्याचे जे अध्यक्ष होते ते जॉर्ज यूल हे अध्यक्ष होते. म्हणजे ते पहिले ब्रिटिश अध्यक्ष होते इंडियन नॅशनल काँग्रेसचे. व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यामध्ये जे अलाहाबादचं अधिवेशन होतं ते अधिवेशन भरण्यात एक गोष्ट घडली होती की हे जे अधिवेशन होतं या अधिवेशनासाठी काँग्रेसला कुठंच जागा मिळत नव्हती. म्हणजे जागा मिळणंच अवघड झालं होतं, कारण की इंग्रजांनी सर्व बाजूंनी तिला अडचणीत पाडलं होतं इंडियन नॅशनल काँग्रेसला. कारण की जे 1887चं तिसरं अधिवेशन झालं होतं मद्रासमध्ये, ते मद्रास अधिवेशनानंतर ब्रिटिशांमध्ये आणि इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये संबंध बिघडले होते. आणि संबंध बिघडल्यामुळं हे जे 1888चं जे चौथं अधिवेशन होणार होतं त्याच्यासाठी ब्रिटिशांनी जागा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण नंतर जे दरभंगाचे राजे होते, राजे लक्ष्मेश्वर सिंग यांनी या चौथ्या काँग्रेस अधिवेशनासाठी जागा देऊ केली. ओके. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी नोकऱ्यांना याच्यामध्ये भाग घेण्यास मज्जाव केला लॉर्ड डफरिननी. ओके. म्हणजे काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सरकारी नोकऱ्यांना भाग घेण्यास मज्जाव केला. नंतर सर्व धर्मांना एकत्र आणण्यासाठी व अल्पसंख्याकांचे भीती दूर करण्यासाठी या अधिवेशनात ठराव मांडला. ओके. नंतर बहुसंख्य हिंदू व मुस्लिम यांचा आक्षेप असणारा कोणताही ठराव काँग्रेसच्या अधिवेशनात मांडता येणार नाही असाही त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात आला. तर मित्रांनो, आता काँग्रेसचं पाचवं अधिवेशन जे आहे ते 1889 साली मुंबई येथे भरलं होतं. आणि त्याचे जे अध्यक्ष होते ते सर विल्यम वेडनबर्न हे ब्रिटिश अध्यक्ष या पाचव्याही अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पहिलं जे अधिवेशन होतं 1885चं तेही मुंबईमध्ये भरलं होतं. आणि पाचवं जे अधिवेशन होतं 1889 सालीचं तेही मुंबईमध्ये भरलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे 1889चं अधिवेशन होतं या अधिवेशनाला 1889 एवढे सदस्य म्हणजे तिथे उपस्थित होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा महिलांचा सहभाग नोंदवला गेला. व्यवस्थित लक्षात ठेवा, पहिल्यांदा पब्लिकली महिलांचा सहभाग 1889च्या पाचव्या अधिवेशनात नोंदवला गेला. या अधिवेशनात जवळजवळ 10 महिलांचा सहभाग होता. आणि 10 महिलांपैकी महत्त्वाच्या 2 महिला म्हणजे पंडिता रमाबाई व सुवर्णकुमारी देवी ज्या होत्या त्या देवेंद्रनाथ टागोरांच्या मुलगी होत्या. ओके. त्यापैकी या 10 महिलांपैकी या 2 महिला होत्या. व्यवस्थित लक्षात ठेवा. नंतर या अधिवेशनामध्ये एक ठराव मांडण्यात आला, तो म्हणजे जेथे अल्पसंख्याक असतील त्या प्रदेशातील विधान परिषदेतील त्या प्रतिनिधींची संख्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा कमी असणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे अधिवेशन होतं या अधिवेशनामध्ये चार्ल्स ब्रँडला विशेष आमंत्रण देण्यात आलं होतं, जे की ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य होते. बघा इथं कसा ट्रेंड चेंज होतो इंडियन नॅशनल काँग्रेसचा, म्हणजे स्ट्रॅटजी चेंज होते. कारण चार्ल्स ब्रँडला याच्यासाठी बोलवलं होतं की नंतर त्याला विशेष आमंत्रण दिलं होतं, पण नंतर त्याच्या थ्रू एक बिल मांडण्याची योजना आखली. म्हणजेच जे कायदेमंडळ होतं त्या कायदेमंडळाच्या सुधारणेविषयीचं बिल
हे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडण्यासाठी एक योजना आखली गेली होती चार्ल्स ब्रॅडच्या अंडर. नंतर या अधिवेशनामध्ये डफरीनचं मत पलटलं. म्हणजे जे 1888च्या अधिवेशनामध्ये लॉर्ड डफरीननं सरकारी कर्मचाऱ्यांवर जी बंदी घातली होती, आता सरकारी नोकरांना काँग्रेसच्या कामकाजात सहभागी होण्याची त्यांनी मनाई घातली. म्हणजे तिथं 1888 साली पूर्ण काँग्रेसच्या अधिवेशनातच न जाण्याचा त्यांनी बंधनं टाकलं. पण आता काय, तुम्ही जाऊ शकता पण त्यांच्या कामकाजात भाग घेऊ शकत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संकल्पित केंद्रीय व प्रांतीय कायदेमंडळात मुस्लिमांनाही हिंदू इतकेच प्रतिनिधित्व द्यावे अशी एका मुस्लिम नेत्याची मागणी फेटाळली गेल्याने मुस्लिमांनी आपला काँग्रेसचा पाठिंबा काढून घेतला होता या 1889च्या अधिवेशनानंतर. ओके. तर जे काँग्रेसचं 6वं अधिवेशन आहे ते 1890 साली कलकत्त्याला भरलं होतं आणि त्याचे अध्यक्ष फिरोजशाह मेहता होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य या 1890च्या अधिवेशनाचं ते म्हणजे कादंबिनी गांगुली ही एक पहिली वुमेन ग्रॅज्युएट होती, म्हणजे कलकत्ता युनिव्हर्सिटीची पहिली वुमन ग्रॅज्युएट होती जिनं की काँग्रेस सेशनला ॲड्रेस केलं. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा. राष्ट्रीय काँग्रेसचे 16वे अधिवेशन जे होतं ते 1900 साली लाहोरमध्ये भरलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या जे अधिवेशन भरलं होतं त्याचे अध्यक्ष NG चंदावरकर होते, जे की पहिले महाराष्ट्रीयन किंवा मराठी अध्यक्ष होते. व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. तर जे 1905चं काँग्रेसचं अधिवेशन आहे ते बनारस येथे भरलं होतं गोपाळकृष्ण गोखले यांच्या अध्यक्षतेखाली. आणि या अधिवेशनामध्ये वंगभंग आंदोलनाचं समर्थन करण्यात आलं. वंगभंग आंदोलन म्हणजे जे की 1905च्या बंगालच्या फाळणी विरोधात हे आंदोलन उभारलं होतं. तर याचं समर्थन 1905च्या बनारस अधिवेशनामध्ये करण्यात आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रथम ब्रिटिश साम्राज्या अंतर्गत स्वराज्य हे काँग्रेसचे ध्येय असेल अशी घोषणा करण्यात आली. आणि या अधिवेशनाच्या अध्यक्षाच्या भाषणातून गोपाळकृष्ण गोखले यांनी कर्जनची जी तुलना आहे ती औरंगजेबाशी केली. याच्या अगोदर पण टिळकांनी केसरीमध्ये लिहिलेल्या एका लेखामधून कर्जनची तुलना औरंगजेबाशी केली होती. त्यावेळेस त्यांना अटक झाली होती. ओके. सो दुसरी महत्त्वाचं म्हणजे बंगालमधील बहिष्कार चळवळ जी होती त्या बहिष्कार चळवळीचा पुरस्कार या अधिवेशनात करण्यात आला. तसंच स्वदेशी चळवळीला पूर्ण पाठिंबा दर्शवला आणि फाळणी बद्दल सरकारचा कडक निषेध ठरवणारा ठराव जो होता तो एकमताने मंजूर करण्यात आला. आणि याच्यामध्ये असा एक ठराव मांडला होता की इंग्लंडचा जो युवराज होता तो युवराज भारत भेटीला आल्यानंतर त्याच्या स्वागताचा प्रस्ताव मवाळांनी या अधिवेशनात मांडला होता. मात्र बंगाली प्रतिनिधी आणि जहालांनी याला म्हणजे एकदम विरोध केला. त्याच्यामुळे टिळकांनी तडजोड करून लालबाल पाल या अधिवेशनातून बाहेर पडल्यानंतर अधिवेशनात ठराव मांडावा असं मान्य केलं होतं. ओके. सो व्यवस्थित लक्षात ठेवा. तसंच बंगालच्या फाळणीची चर्चा करण्यासाठी जे गोपाळकृष्ण गोखले होते त्यांना म्हणजे नामदार गोखलेंना भारत मंत्री मोर्लेची भेट घेण्यास लंडनला पाठवण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला होता. आणि याच्यामध्ये या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये जहालवाद्यांनी या राष्ट्रसभेअंतर्गतच एक पक्ष स्थापन केला. त्या पक्षाचं नाव होतं राष्ट्रीय पक्ष. ओके. तर काँग्रेसचं सर्वात महत्त्वाचं अधिवेशन म्हणजे 1906चं अधिवेशन, जे की कलकत्त्यामध्ये दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली भरलं होतं. आणि या अधिवेशनामध्ये स्वराज्य हे राष्ट्रीय चळवळीचं किंवा सभेचं अंतिम ध्येय असल्याचं जाहीर करण्यात आलं. आणि प्रथमच बंगालची फाळणी रद्द करण्याचा ठरावही या अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अधिवेशनामध्ये चतुसूत्री राष्ट्रीय सभेनं एकमताने स्वीकारली. चतुसूत्री म्हणजे कोणती, तर स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. स्वराज्य म्हणजे त्यांनी असं मत मांडलं की ब्रिटिश साम्राज्यातील इतर वसाहतींना जशी स्वायत्तता राज्यकारभाराची पद्धती दिलेली आहे तशी आम्हालाही दिली जावी, म्हणजे वसाहतीचे स्वराज्य मिळावे. व त्याचा पहिला हप्ता म्हणून त्यांनी काही सुधारणा सुचवल्या. त्या सुधारणा म्हणजे काय, तर जशी इंग्लंडमध्येच ICS परीक्षा घेतल्या जातात त्याच वेळी, म्हणजे ज्या वेळेस इंग्लंडमध्ये त्या परीक्षा घेतल्या जात होत्या त्याच वेळी हिंदुस्थानामध्ये त्या परीक्षा घेतल्या जाव्यात. व हिंदुस्थानातील सर्व बड्या जागांवरील जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका स्पर्धा परीक्षा घेऊनच केल्या जाव्यात. तसंच भारत मंत्री, गव्हर्नर जनरल व गव्हर्नर यांच्या मंडळात हिंदी लोकांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे. तसंच केंद्रीय व प्रांतिक कायदेमंडळाची जी वाढ होती ती वाढ करून लोकांच्या प्रतिनिधींच्या संख्येत भरीव व खरी वाढ व्हावी आणि लोकप्रतिनिधींना राज्यकारभारातील आर्थिक बाबींवर व कारभार यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचे भरीव अधिकार दिले जावेत असंही म्हटलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकल व म्युनिसिपल संस्थांचे जे अधिकार आहेत ते वाढवले जावेत असंही या
स्वराज्याअंतर्गत म्हटलं होतं आणि इंग्लंडमध्ये अशा संस्थांवर सरकारचं जसं वर्चस्व असतं त्याहून अधिक सरकारचे वर्चस्व येथील संस्थांवर नसावं असंही या स्वराज्या अंतर्गत म्हटलं होतं. दुसरं म्हणजे स्वदेशी. स्वदेशी म्हणजे काय तर आपल्या देशातील लोकांनी परकीय मालाऐवजी स्वदेशीतील मालाची निवड करून देशी उद्योगधंदे म्हणजे स्थापन व त्या चळवळीला यशस्वी करावा असं म्हटलं होतं. तिसरं म्हणजे बहिष्कार आणि चौथं म्हणजे राष्ट्रीय शिक्षण. राष्ट्रीय शिक्षणाअंतर्गत यांनी असं स्पष्ट केलं होतं आपल्या मुलामुलींना राष्ट्रीय शिक्षण देण्याची आणि वाङ्मयीन शास्त्रीय व तांत्रिक शिक्षण पद्धती तयार करण्याची वेळ आलेली असून राष्ट्रीय शिक्षणासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू व्हावेत यासाठी त्यांनी राष्ट्रीय शिक्षण अंतर्गत त्यांचं मत मांडलं. ओके, सो व्यवस्थित लक्षात ठेवा चतुसूत्री स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. तर पुढचं महत्त्वाचं अधिवेशन म्हणजे 1907चं अधिवेशन. ऍक्च्युली 1907चं जे अधिवेशन होतं ते प्रस्तावित नागपूरमध्ये होतं, पण तिथं मवाळांना असं वाटलं की तिथं जहाल गटाचं वर्चस्व मोठ्या संख्येनं उपस्थित राहून म्हणजे टिळकांना ते अध्यक्ष बनवतील, म्हणजे जे जहाल नेते आहेत ते टिळकांना अध्यक्ष बनवतील म्हणून त्यांनी काय केलं मेहतांचा बालेकिल्ला म्हणून सुरतची निवड केली आणि 1907चं अधिवेशन रास बिहारी घोष यांच्या अंतर्गत सुरत येतं भरवलं. ओके, तर ते जे अधिवेशन प्रस्तावित होतं ते नागपूरमध्ये होतं आणि त्याचे स्वागताध्यक्ष जे होते ते मदन मोहन मालवीय होते. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1907च्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेत फूट पडली, म्हणजे जहाल आणि मवाळांमध्ये फूट पडली. तर मित्रांनो 1908 साली काँग्रेसची 2 अधिवेशनं पार पडली. ऍक्च्युली एप्रिल 1900 दरवर्षी डिसेंबरमध्ये काँग्रेसची अधिवेशने ठरलेली होती, पण एप्रिल 1908 मध्ये त्यांनी काय केलं अलाहाबादमध्ये एक काँग्रेसचं विशेष अधिवेशन भरवलं आणि त्याच्यामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसची नवीन घटना आणि सुरत येथील अधिवेशनामध्ये जे ठराव होते त्या ठरावावर शिक्कामोर्तब केलं आणि नंतर 1908चं जे डिसेंबरमधलं अधिवेशन होतं ते मद्रासमध्ये भरलं होतं रास बिहारी बोस यांच्या अध्यक्षतेखाली. ओके, 1907चं पण रास बिहारी बोस आणि 1908चं पण रास बिहारी बोस यांच्या अध्यक्षतेखालीच हे अधिवेशन भरलं होतं. तर 1908च्या काँग्रेसच्या अधिवेशनात काँग्रेसची जी नवीन घटना होती ती नवीन घटना लिहिली गेली होती, तिला मंजुरी देण्यात आली. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि हे जे 1909चं काँग्रेसचं अधिवेशन आहे जस्ट लक्षात ठेवा लाहोरमध्ये भरलं होतं मदन मोहन मालवीय यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याच्यामध्ये जस्ट असं एक्सप्रेस केलं होतं की डिसअप्रूव्हल ओव्हर फॉर्मेशन ऑफ सेपरेट इलेक्टोरेट्स, ओके, ऑन द बेसिस ऑफ रिलीजन. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा. 1916चं जे काँग्रेस अधिवेशन होतं ते खूप महत्त्वाचं ठरतं. याच्यामुळे महत्त्वाचं ठरतं की याच्यामध्ये 1907ला जी इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये म्हणजे जहाल आणि मवाळांमध्ये जी स्प्लिट पडली होती, जी फूट पडली होती, ती जहाल आणि मवाळ नंतर ह्या 1916च्या अधिवेशनामध्ये एकत्र आले आणि ते अधिवेशन लखनौमध्ये S.C. मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली भरलं होतं आणि त्यांची जी मागणी होती ती हिंदी जनतेला साम्राज्याअंतर्गत स्वराज्य मिळावे म्हणून त्यांनी एकमुखाने मागणी केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1916च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये लखनौ कराराला मान्यता देण्यात आली, जो की मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय सभेअंतर्गत हा करार झाला होता. तर या कराराअंतर्गत राष्ट्रीय सभेनं मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघाला मान्यता दिली. व्यवस्थित लक्षात ठेवा. नंतर सप्टेंबर 1920 मध्ये एक अधिवेशन भरलं होतं कलकत्त्यामध्ये, विशेष अधिवेशन भरलं होतं कारण दरवर्षी डिसेंबरमध्ये अधिवेशन भरतात. तर 1920 मध्ये 2 अधिवेशन झाले होते, एक नागपूर अधिवेशन आणि एक कलकत्ता अधिवेशन. जर ते सप्टेंबरमध्ये कलकत्ता अधिवेशन झालं होतं ते लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली झालं होतं आणि याच्यामध्ये असहकार पुकारण्याचा ठराव मांडण्यात आला आणि 1919च्या कायद्यान्वये होणाऱ्या ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकावर बहिष्कार टाकण्यात आला. ओके, तर 1919चं जे मेन अधिवेशन होतं डिसेंबर 1920 मध्ये भरलेलं नागपूरमध्ये अधिवेशन भरलं होतं विजयराघवाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली. तर याच्यामध्ये काँग्रेसची जी घटना होती त्या काँग्रेसच्या घटनेमध्ये बदल करण्यात आला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असहकार चळवळीच्या ठरावाला या नागपूर अधिवेशनामध्ये मंजुरी देण्यात आली. तर पुढचं महत्त्वाचं अधिवेशन म्हणजे 1928चं काँग्रेस अधिवेशन, जे की कलकत्त्यामध्ये मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलं होतं आणि याच्यामध्ये नेहरू रिपोर्ट स्वीकारण्यात आला. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे यंगस्टर्स होते म्हणजे आपले सुभाषचंद्र बोस नंतर जवाहरलाल नेहरू यांनी डॉमिनन्स स्टेटसची मागणी केली, पण ती मागणी जर पूर्ण नाही केली तर 1 वर्षाच्या अवधीत साम्राज्याअंतर्गत पूर्ण स्वातंत्र्य मिळवण्याचं आम्ही स्वतंत्र आंदोलन उभारू असा त्यांनी निर्णय घेतला. ओके,
नंतर 1929 सालचं जे काँग्रेसचं अधिवेशन होतं ते लाहोरमध्ये भरलं होतं. ते खूप महत्वाचं आहे. ओके, तर जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली 1929चं लाहोर अधिवेशन भरलं होतं. व्यवस्थित लक्षात ठेवा. 1928चं मोतीलाल नेहरू आणि 1929चं लाहोर अधिवेशन जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलं होतं. तर सगळ्यात महत्त्वाच्या याच्यामध्ये कुठल्या कुठल्या बाबी घडल्या, तर गोलमेज परिषदांवर बहिष्कार घालण्यात आला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वराज्य किंवा पूर्ण स्वतंत्र हे काँग्रेसचे ध्येय ठरवण्यात आले. पूर्ण स्वराज और कंप्लीट इंडिपेंडन्स डिक्लेअर्ड ॲज द एम ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस. सविनय कायदेभंगाची चळवळ जी होती ती सुरू करण्याचा मानस याच्यामध्ये व्यक्त करण्यात आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 26 जानेवारी 1930 ही जी डेट आहे ती फिक्स ॲज द फर्स्ट इंडिपेंडन्स डे टू बी सेलिब्रेटेड एव्हरीवेअर. सगळ्या देशामध्ये ही 26 जानेवारी 1930 ची जी डेट होती त्याच्यामध्ये म्हणजे पहिला स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवण्यात आलं. पुढचं 1931चं जे काँग्रेसचं अधिवेशन होतं ते कराचीमध्ये भरलं होतं आणि ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली भरलं होतं. तर याच्यामध्ये जो गांधी आयोडीन पॅक्ट होता किंवा त्याला आपण दिल्ली पॅक्ट म्हणतो तो गांधींनी काय केला, मान्य केला, त्याला एंडोर्स केलं. ओके, सो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो पूर्ण स्वराज्य होता, पूर्ण स्वराज्य ध्येयाचा पुनरुच्चार करण्यात आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत कर्तव्य आणि इकॉनॉमिक नॅशनल इकॉनॉमिक प्रोग्राम म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक धोरणाचा याच्यामध्ये ठराव मंजूर करण्यात आला. व्यवस्थित लक्षात ठेवा, मूलभूत हक्क आणि राष्ट्रीय आर्थिक धोरणाचा ठराव 1931च्या कराची अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आला. तर आता आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या फॅक्ट्स बघूया. ओके, तर राष्ट्रीय काँग्रेसचे जे ब्रिटिश अध्यक्ष होते म्हणजे कोणत्या कोणत्या अधिवेशनामध्ये ब्रिटिश अध्यक्ष होते ते पाहूया. तर 1888चं जे चौथं अधिवेशन होतं अलाहाबादमध्ये झालेलं त्याचे अध्यक्ष ब्रिटिश होते, ते जॉर्ज यूल होते. ओके, नंतर 1889 साली बॉम्बेमध्ये अधिवेशन झालं होतं, त्याचे अध्यक्ष विल्यम वेडनबर्न होते आणि विल्यम वेडनबर्न जे आहेत ते 2 वेळा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. 1910 सालीही ते अलाहाबाद मध्ये जे राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं त्याचेही विल्यम वेडनबर्नच अध्यक्ष होते. ओके, नंतर 1894 साली मद्रासमध्ये जे भरलेलं अधिवेशन होतं त्याचं अल्फ्रेड वेब हे ब्रिटिश अध्यक्ष होते. तसंच 1904चं जे बॉम्बे अधिवेशन होतं त्याच्यामध्ये हेनरी कॉटन यांनी अध्यक्षपद सांभाळलं होतं. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा. तर आतापर्यंत 2 व्यक्तींनी 3 वेळेस काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं. त्याच्यामध्ये पहिले होते दादाभाई नौरोजी यांनी 1886 कलकत्ता, तसंच 1893 लाहोर आणि 1906 कलकत्ता. ओके, अशा 3 अधिवेशनचं अध्यक्षपद त्यांनी सांभाळलं होतं. नंतर जवाहरलाल नेहरू यांनीही 3 वेळा अध्यक्षपद भूषवलं होतं. 1929 लाहोर अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. तसंच 1936 मध्ये 2 अधिवेशनं झाले होते, लखनौ आणि फैजपूर. त्या दोन्ही अधिवेशनाचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरूच होते. नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टिळकांना एकदाही अध्यक्षपद मिळालं नाही. ओके, नंतर महात्मा गांधी फक्त एकाच अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1924च्या बेळगाव अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. नंतर तुरुंगात असताना अध्यक्ष झालेले कोण होते, तर चित्तरंजन दास होते. 1921च्या अलाहाबाद म्हणजे अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. तर जे काँग्रेसचे अधिवेशन होते त्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी कोणी दिला, तर चित्तरंजन दास आणि सुभाषचंद्र बोस या 2 नेत्यांनी म्हणजे ते अध्यक्ष असताना त्यांनी राजीनामा दिला होता. नंतर ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन जे आहे ते 1936 साली फैजपूर महाराष्ट्र येथे भरलं होतं, ज्याचे की जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते. ओके, नंतर सर्वात तरुण अध्यक्ष कोण होते, तर मौलाना अबुल कलाम आझाद, जे की 1923च्या दिल्ली विशेष अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ओके, नंतर कोणत्या वर्षी अधिवेशन झाले नाही, तर 1930 या वर्षी काँग्रेस अधिवेशन झालं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या काँग्रेसच्या, तर ॲनी बेझंट 1917च्या कलकत्ता अधिवेशनात त्याच्या अध्यक्ष होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष काँग्रेसच्या कोण होत्या, तर सरोजिनी नायडू होत्या. 1925च्या कानपूर अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष होत्या. सो व्यवस्थित लक्षात ठेवा. तर ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते, तर जे.बी. कृपलानी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिले मराठी अध्यक्ष म्हणून कोणी काम पाहिलं, तर ते पहिले मराठी अध्यक्ष नारायण चंदावरकर होते. 1900च्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. आता आपण धर्मानुसार अध्यक्ष पाहूया. तर काँग्रेसचे पहिले पारसी अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. पहिले ख्रिश्चन अध्यक्ष व्यामचंद्र बॅनर्जी होते. पहिले मुस्लिम अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी होते. तर पहिले हिंदू अध्यक्ष पी आनंद चार्लो होते. सो व्यवस्थित लक्षात ठेवा, बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट्स अबाउट काँग्रेस सेशन. हे सतत एक्झाम मध्ये विचारल्या जातात. ओके, तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजचं जे काँग्रेस
सेशन्सचं जे लेसन आहे ते लेसन तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून किमान 3 ते 4 वेळा तुम्हाला रिवाईज करावं लागेल, जेणेकरून तुमचे सर्व क्वेश्चन्स, काँग्रेस अधिवेशनांवरचे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये सॉल्व करता येतील. आणि जर तुम्हाला हे लेसन आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि स्टडी सिम्प्लिफाईड या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या लेसन्सचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस लेसन.